श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मी पण मस्त आहे. सकाळी उठल्या, आवरलं, नंतर मग देवपूजा करून घेतली. म्हटलं चला देवपूजा झाली, छोटीशी का होईना दारामध्ये रांगोळी काढावी. मग रांगोळी काढायला घेतली. अगोदर नव्हती जमत एवढी, पण आता रोज रोज काढते त्याच्यामुळे आता जमते. मग 2 छोट्या रांगोळी काढल्या. मार्केटला जायचं होतं, मग पटकन आवरलं आणि मार्केटला पण गेले. थोडंसं सामान आणायचं होतं, भाजी वगैरे. आणि आज खूप दिवसातून मिसळचा बेत केला होता. मिसळसाठी लागणारं पण थोडंसं सामान आणायचं होतं, ते पण घेऊन आले. स्वामींच्या आशीर्वादाने एक नवीन सुरुवात केलेली आहे. तरी तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि सगळ्यांची साथ माझ्यासोबत राहू द्या. काही चुकत असेल तर समजून सांगा आणि समजून पण घ्या. आणि छान कमेंट पण करा आणि व्हिडिओला लाईक पण करा. घरी आले तर मग मिसळसाठी जे लागणार होतं ते सगळं सामान काढून घेतलं. मग कांदा मस्तपैकी भाजून घेतला. तेल टाकून छान असा, जास्त नाही भाजायचा, थोडासाच लाल करायचा. कमी गॅस करून मस्तपैकी कांदा भाजून घेतला. मग त्याच्यामध्ये थोडासा लसूण आणि मग थोडीशी अद्रक पण टाकली. ते पण व्यवस्थित भाजून घेतलं. मग नंतर खोबरं पण थोडंसं भाजून घेतलं. कांदा वगैरे काढून घेतल्याच्यानंतर खोबरं पण जास्त जाळायचं नाही, थोडंसंच लाल करायचं. नंतर मग टोमॅटो पण कांद्यामध्येच मिक्स करून भाजलं, कारण वेगळं नाही भाजलं. त्याच्यामध्ये भाजलं, थोडंसंच भाजायचं, जास्त नाही भाजायचं. थोडेसे धने पण भाजून घेतले. धन्यानी पण छान चव येते. सगळं व्यवस्थित काढून थंड करायला ठेवलं. मग म्हटलं चला आता कपड्याला मशीन लावून घ्यावा. कपडे पण भिजत घातले मशीनमध्ये. बरेच होते कपडे, म्हटलं आता मशीन पण लावून घेतली कपड्याला. कपडे लावून झाले मशीनला. मग मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झालेलं सगळं सामान काढून घेतलं. कांदा, खोबरं, टोमॅटो, अद्रक, लसूण सगळं मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलं. पाणी नाही टाकायचं त्याच्यामध्ये, तसंच वाटून घ्यायचं, कारण की टोमॅटो असते ना त्याच्यामध्ये. मग सगळं व्यवस्थित बारीक करून घेतलं. नंतर मग कढई गरम करायला ठेवली. तेल टाकलं 2-3 चमचे त्याच्यामध्ये. ते बारीक केलेला सगळा मसाला तेलामध्ये छान परतून घेतला. कमी गॅस करून छान परतून द्यायचं. जेवढं जास्त चांगलं भाजलं जाईल तेवढं चांगली चव येते. मग सुहानाचा मिसळ मसाला आणला होता, तो पण त्याच्यात टाकला. घरी बनवलेला मसाला होता तो, कांदा लसूण तो पण टाकला त्याच्यामध्ये. गरम मसाला पण टाकला. थोडीशी धन्याची पावडर पण टाकली, त्याने पण छान होते भाजी. सगळं व्यवस्थित मिक्स करून भाजून घेतलं. कमी गॅसवर बराच वेळ भाजून द्यायचं, मग ते छान लागतं. नंतर मग मटकी मी शिजवली नव्हती, स्वच्छ धुवून घेतली होती. अगोदर भिजवून स्वच्छ धुवून घेतली होती. काही लोक शिजवतात, मी शिजवली नव्हती. मग नंतर मी मटकी पण त्याच्यात मिक्स केली आणि गरम पाणी टाकलं. गरम पाण्याने चव येते छान. गरम पाणी टाकून मस्तपैकी उकळी येऊन दिली. बघा छान अशी तरी पण आलेली आहे. मस्त झाली होती झणझणीत मिसळ. या सर्वजण मिसळ खायला. खूप छान झाली ती मिसळ. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा एक वेळेस. जेवण झाल्याच्या नंतर मग भांडे पण घासून घेतले होते, भांडे पडले होते जेवणाचे. मग म्हटलं सगळीकडे झाडू पण मारून घ्यावा. झाडू मारून झाली, मग फरशी पण पुसून घेतली. असा होता माझा आजचा दिवस. बाय बाय. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.